काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। एकीकडे वृक्ष कोसळत आहेत, लोकांचा नाक बळी जातो, 11 जण वारले। त्या दिवशी अमित साटम यांचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये ते हसताना दिसत होते। ही बातमी सर्व वृत्तवाहिन्यांनी लावली। आता ज्यांनी लावली त्यांच्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीची मागणी अमित साटम करतायत। सभागृहामध्ये काय म्हणाल? हे मला असं वाटतं, अशी मागणी करायचं काय कारण आहे? म्हणजे शेवटी संवेदना या म्हणजे सगळ्यांनीच दाखवायला हव्यात। आणि एखाद्या वृत्तवाहिनीनं जी बातमी दाखवली, आता जे वृत्त जे दिसलं ते त्यांनी दाखवलं, त्यामुळं जी मागणी सत्ताधारी आमदार करतायत हे म्हणजे दुर्दैवी आहे आणि प्रथा परंपरेला धरून नाही आहे। मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला म्हणजे संबोधतो आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून जर काही वृत्त दिलं तर त्यातून काही बोध घेऊन आपण पावलं उचलावीत, ना की त्यांच्यावरच बंदी घालावी। आणि मग अशी बंदी तुम्ही किती लोकांवर घालणार, याचा सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे। की सत्तेचा दुरुपयोग होतोय आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। त्यांच्या बाजूने जर काही दाखवलं तर मग चांगलं, आणि जर काही वाईट दाखवलं तर मग अत्यंत वाईट। अशा पद्धतीचं हे जे काही सुरू आहे त्याला आळा कसा बसणार? मग त्यातून काय हे जे काही आता चाललंय हे त्याचंच प्रतीक आहे ना। म्हणजे सत्ताधाऱ्यांना प्रश्नच विचारायचा नाही, किंबहुना सत्ताधाऱ्यांचं नुकसान होईल अशा बातम्याच दाखवायच्या नाहीत, याचा अर्थ हाच आहे। नक्कीच, पण विरोधक म्हणून तुमची नेमकी आता बाजू काय असणार आहे? कारण 11 जणांचा मृत्यू झालेला आहे, अजूनही पाऊस सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे आणि लोकांची घरं वाहून 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्या कुटुंबांना सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था काय उत्तर देणार? कोण जबाबदार आहे? आज ते न्याय मागतायत। आज आमच्या कुटुंबातला सदस्य आमच्यातून निघून गेला, काहीही त्यांची चूक नसताना, आणि ज्यांच्या सुरक्षेची जबाबदारी या सरकारची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे, तर तिथं दोष निश्चित करून कारवाई केली पाहिजे, तरच त्या कुटुंबाचं समाधान होईल, त्यांना न्याय मिळेल। अन्यथा ही श्रंखला थांबणारच नाही। नक्कीच, फोडाफोडीचं जे राजकारण सध्या सुरू आहे त्याबद्दल काय म्हणणार? कारण जयंत पाटील पण एका मोठ्या भाजपच्या नेत्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसले। बरीचशी चर्चा झडते की पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडणार आहे। राष्ट्रवादी फुटते, एक गट आहे जो तुमच्यात विलीन होण्यासाठी इच्छुक आहे, दुसरा गट आहे तो भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे, अशी पण चर्चा आहे। आता ही चर्चा खूप दिवस चाललेली आहे, मीही ऐकतोय, तुम्ही सुद्धा ही चर्चा प्रस्तुत करताय। मला असं वाटतं की जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता जे घटक पक्ष एकत्रित आहोत, आमचं काम चाललेलं आहे। आता ज्या दिवशी अशी काही घटना घडेल त्यावेळेस त्याच्यात प्रतिक्रिया देता येईल। मिसिंग लिंकबाबत नेमकी तुमची भूमिका काय आहे? कारण बऱ्याच बातम्या त्या संदर्भातही सुरू झाल्या आणि मोठमोठे वादे करण्यात आले होते। नाही, मिसिंग लिंकचं काम ज्या दर्जाचं व्हायला पाहिजे होतं त्या दर्जाचं झालं नाही, असं यातून निष्पन्न होतं आहे। आणि जागतिक दर्जाचं हे आश्चर्य त्यांनी सादर केलं असं काही महिन्यापूर्वी आपण ऐकलं, आणि आता ते आश्चर्यच आहे हे आता लोकांना कळायला लागलं आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।